दैनिक सामनाचा निवासी संपादक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी 1994 साली HRD प्रॉब्लेम्स इन लँग्वेज न्यूजपेपर्स हा विषय घेऊन डॉक्टर विल धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD साठी प्रबंध लिहिला. द्वाभ कर्णिक, अरविंद वैद्य, अरविंद पोतनीस, SK कुलकर्णी, केशवराव देशपांडे, राजेंद्र दर्डा, संजय राऊत, मनोहर कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, रेड्डी इत्यादी संपादक, व्यवस्थापक, विश्वस्त, मालक यांच्या विशेष मुलाखती घेतल्या होत्या. वृत्तपत्र उद्योगात जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला पत्रकारितेचा धर्म, लिखाण शैली, मनुष्यबळ विकास, तत्व आणि तंत्र, समस्या व उपाय यासंबंधी 25 वर्षांपूर्वी नेमकं काय वाटत होतं हे आजच्या पिढीला नक्कीच ऐकायला आवडेल. पण बाकीचं एवढे एडिटोरियल बोर्ड कितीही चांगले असले, कितीही परफेक्ट असले, जर डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये काय फरक झाला तर सर्क्युलेशनचा ते काही करू शकत नाही. म्हणजे इथे आपण बसून आमच्या पेपरमध्ये फारच चांगली काढायला लागलो, नो यूज. ते डिस्ट्रीब्युशन प्रॉपर पोचणं आणि तिथून एक कॉमन मॅन जे सेल करणार आहे, टाकणार आहे, त्यांना प्रॉपर टाईममध्ये त्यांच्याकडे पोचणं हे महत्त्वाचं. आणि तो पोरगा त्यांची प्रॅक्टिकल आहे, तो 10th फेल्ड आहे, पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स 4-5 वर्षाची. आणि हे इंजिनियरला ट्रेन केलं आमची इन्स्टॉलेशन इंजिनियर, मिशन इन्स्टॉलेशन इंजिनियर, आणि यांची प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, ते दोघांना कंबाईन करून आम्ही अक्षरशः की बे माती काम करणाऱ्या पोरांना आणले. मातीचं काम करणाऱ्या पोरांना फक्त एवढंच बघितलं की फिजिकली स्ट्रॉंग असावा काम करण्यासाठी आणि क्षमता असावी, एवढं बघितलं. असं माती काम करणाऱ्या पोरांना 6-10 लोकांना आणले. त्यांना पहिल्यांदाच पाणी मारायपासून सुरू करायचं. आता 6-10 पैकी 4 माणूस नाईट शिफ्ट आहे, सगळे लोक टिकू शकत नाही. म्हणजे रात्री पाणी डेली करायचं हे सगळ्यांना होत नाही. म्हणून एवढं त्यांना विदाउट काही प्रॉब्लेम नसताना तुम्हाला इन टाईमवरती कसं काढून द्यायचं एवढं माहिती आहे आणि काढून देतात. आणि ते सुद्धा ट्रायल घेतल्या. वेदर दे हॅव नॉट एनी डिप्लोमा, नाही बिलकुल नाही. 10वी फेल. आता प्रिंट मी हे मशीन तर सोडून द्या, कुठलाही मशीन आतापर्यंत बघितलेली नाही तो. वाव. कुठलाही मशीन त्यांना ब्लँकेट काय, डम्पनर काय, रोलर काय, इंक काय, पाणी काय, काही माहित नाही. माती काम मी करायला सांगतो की माती काम करायचं, सर्व माती काम करणार आहे. चॅलेंजिंग आहे. रोज नवीन काहीतरी समस्या आणि ती नवीन समस्या करून पुढे जाण्यासाठी काहीतरी करत राहणं रोज चॅलेंजिंग आहे या व्यवसायात. 4-4 तास वीज नसते, उद्या दुसऱ्या दिवशी पेपर कसा काढायचा, तर अशी सुद्धा प्रॉब्लेम असतो. कर्मचाऱ्यांची प्रॉब्लेम असतात. आणि मशीन ब्रेकडाऊन जर झालं, या माझ्या या 4-5 वर्षाच्या काळामध्ये 3 वेळेस तर अशी परिस्थिती होती की मशीन ब्रेकडाऊन झालं. मग काय करायचं, तर ते मग रात्री त्या विषयातले तज्ज्ञ, ते कोणते तरी फॅक्टरीचे मॅनेजर असतील, कुठले तरी विषयातले कोणीतरी असतील. आमचं एक दिवशी पॅनल बंद पडलं. मग गावातले 4 तज्ज्ञ आम्ही रात्री आणले 1 वाजता इथे. ते तासभर त्यांनी काम केलं आणि ती सुरू झालं पॅनल. असे अनेक रोजचे. तेव्हा न्यूज प्रिंटचा विषय असेल, न्यूज प्रिंटचा मधला जो काळ गेला सगळा, तो भाववाढीचा जो काळ होता, या भाववाढीच्या काळामध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण झाले. मग त्याच्यासाठी अगदी एखाद्या रूटवर जर गाडी निघाली असेल तर साधारणतः या गाडीचे ट्रक ड्रायव्हर हे कुठेतरी धाब्यावर गाडी लावून झोपून राहतात. तर तिथून माणसं पाठवून त्यांची झोप मोडून त्यांना इथपर्यंत घेऊन येणं आणि दुसऱ्या दिवशी सांगतं गाडी. दर महिन्याला आमची एक मीटिंग आम्ही घेतो. आणि त्या मीटिंगमध्ये अशा प्रकारची सगळी चर्चा पुढच्या महिन्याभरात प्लॅनिंग मागच्या महिन्याभरामध्ये आम्ही प्लॅन केलं. आणि त्याच्यामध्ये काही फिडिंग जर द्यायची असतील तर ते आमची त्या विषयातले मॅनेजर्स त्यांना फिडिंग देत राहतात. ती जवळपास ॲज वेल एज ट्रेनिंग कॅम्प सारखंच चालतं. दिवसभराची मीटिंग असते, त्याच्यामध्ये रेग्युलर विषय 2-4
तासात होतं. बाकी 2-4 तास ते पुढचं टाईम, मागचा रिव्ह्यू, सगळं संबंध जे आहेत ते फक्त सकाळी ऑफिसला आलो आणि संध्याकाळी पाठी टाकून गेलो असे नाही. तर आपण कुटुंब म्हणून एकत्र आहोत, अशा प्रकारचा भाव निर्माण व्हावा. तर त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत. आणि हे परिणाम जे आहे ते आपल्याला जाचक आहेत, आपल्याला त्रासदायक आहेत हे माहिती असून सुद्धा अद्याप काय आपण त्याच्यातून काही बोध घेत आहोत असं काही मला वाटत नाही. मॅनेजमेंटला मी पत्रकार माझ्या पत्रामध्ये काहीही स्थान देणार नाही. हे मी फक्त डायरेक्शन सत्यशेवटी मला पटलं तर मी करीन, तुमचं घेईन इंटरफिअरन्स तुमचं चालणार. हे जे व्यवस्थापकीय संपादक आहे हे फ्रॉड आहे. वेगवेगळे उत्सव जे आहेत ते आम्ही आमच्या इथं कुठले करतो. एक तर म्हणजे आम्ही कोजागिरी पौर्णिमा करतो. कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे प्रेस चालू असतो, पण प्रेस चालू असतानाही संध्याकाळचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आमचे इथे सगळे साजरा करतात. त्या दिवशी आम्ही विशेष हे असं करतो की नवपरिणीत जी जोडपी असतील त्या वर्षातली नवपरिणीत म्हणजे त्या वर्षी ज्यांचं लग्न झालं त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे कोणीतरी अध्यक्ष किंवा त्या दिवशी जी काही आम्ही समजा कार्यक्रम ठेवला असेल, एखादा प्रमुख पाहुणा असेल तर त्याच्या हस्ते त्या जोडप्याचा आम्ही सत्कार करतो. काहीतरी त्याला गुलाबाचं फुलापासून तर अगदी भेटवस्तूपर्यंत काही, पण त्याचा सत्कार करतो आम्ही. त्याच्यामुळं त्याला आणि त्याच्याबरोबर त्याचं जे कुटुंब नवीन कोणी त्याच्या घरात गृहिणी त्याला सुद्धा या संस्थेविषयी अटॅचमेंट निर्माण व्हायला सुरुवात होती.